खरी गोष्ट म्हणजे हे आहे की महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे या सरकारला दंगल घडवायची आहे, वातावरण टेन्स्ड करायचं आहे. त्याचा थेट संबंध जे आहे ते राजनीतीशी आहे आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब हे तिघांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे. स्पेसिफिक काही एखाद्या नेत्याच्या निर्देशानुसार अशा पद्धतीनं कारवाई होत असताना, अशी रिॲक्शन येत असताना असा तणाव सरकारलाच अपेक्षित आहे. कारण मागच्या घटना पण बघितल्या, नाशिकच्या असेल, अन्य असेल, तर सरकार पुरस्कृतच अशा पद्धतीनं जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. धारावीमध्ये जिहादी मानसिकतेचं उत्तम प्रदर्शन आज तिकडच्या जिहाद्यांनी केलेलं आहे. तेव्हा तिकडच्या जिहाद्यांनी आज ते अतिक्रमण तोडायला दिलं नाही आणि त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या गाड्या पण फोडल्या. ही जी काय अरेरावी आणि ही जी काय दादागिरी आहे त्यांनी त्यांच्या पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जाऊन दाखवावी. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींच्या नेत्यांना तर चेतावणी देतो. आज धारावीत दंगल कोणी घडवून आणायचा प्रयत्न केलाय. अनधिकृत मस्जिद लँड ग्रॅब करायचा आणि पाडायला गेले तर ह्याच्या मागे कोण आहे? या संबंधात मुस्लिम लांगूनतालांचा जर दबाव आणणार आम्हाला मान्य नाही. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर ले जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।